नमस्कार. माझा छोटासा परिचय करून देतो मी सर्वात आधी, कारण तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की आपल्या समोर कोण आलेला आहे. लगभग तुम्ही जर का YouTube बघत असाल तर YouTube मध्ये गेल्या 5 ते 7 वर्षापासून मी सोशल मीडियावरती काम करतो आहे. तर याच्या आधी एक दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती होतो आणि आता स्वतःचा प्लॅटफॉर्म चालू केलेला आहे जो किसान कार्यशालाच्या नावाने आहे आणि त्याचं संस्थापक म्हणून मी कार्य करतो आहे पूर्ण भारतभर. ऍक्च्युअल देशमुख सरांनी जो इथं मला आता हा प्लॅटफॉर्म दिला, इथं तुमच्याशी 2 शब्द संवाद करण्याचा, शेतीविषयक चर्चासत्र. ऍक्च्युअल आपला हा जो परिसर आहे माढा आणि करमाळा दोघांच्या सेंटरला उभा आहे, बरोबर. या बाजूला जर बघितलं तर माढा आणि त्या सोबत हॉर्टिकल्चरची शेती पण फार करायला लागलेत. आता हॉर्टिकल्चर मध्ये काय आहे की पेरूची झाडं झाली, डाळिंब झालं, तुमचे सीताफळाचे झाडं पण भरपूर ठिकाणी लागवड झालेले आहेत, ड्रॅगन फ्रुट्स पण भरपूर ठिकाणी लागवड झालेले आहेत. म्हणजे नवीन आयडियाज तुम्हाला मिळता आहेत आणि नवीन आयडियाच्या माध्यमातून तुम्ही चांगल्या प्रतीची शेती करताय हे सगळ्यांना सगळीकडे माहिती आहे. ऍक्च्युअल मी जळगाव डिस्ट्रिक्ट मधून रावेर तालुका माझा तालुका आहे, छोटस गाव कुंभारखेडा. ऍक्च्युअल आमचा जो बेल्ट आहे तो पूर्ण केळीचा आहे. एक गावामध्ये एक शेतकऱ्याकडे 50-70 हजार केळीची लागवड होते. त्यातनं 50-60 हजार रुपये केळीची रोपं लागवड होतात, 20 ते 25 हजार केळीचे कंद लागवड होतात. मग ते अल्टरनेटिव्ह असतात. ह्या वर्षी 70 हजार केळीचे झाडं लावले की पुढच्या वर्षी परत अल्टरनेटिव्ह केळी करतात. शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत. तुम्ही जर का त्या बाजूला गेले किंवा तुम्ही जर का तुमच्या मनामध्ये कल्पना केल्या तर तुम्हाला असं वाटतं की जळगावमध्ये केळी एकदम बेस्ट आहे, बरोबर आहेत ना. जे सत्य बोलतो तिथं हो म्हणायचं, जिथं नाही तिथं आलं ना तर नाही म्हणायचं तिथं, बरोबर. आणि तिथल्या शेतकऱ्यांना कल्पना आहेत की सोलापूरमध्ये कंदर, टेंभुर्णी, अकलूज हा जो परिसर आहे याच्यामध्ये बेस्ट केळी आहे. ऍक्च्युअल इथं बेस्टच आहे. तर इथला क्लायमॅटिक झोन जो आहे, जर आपण इथनं एक साधारण 20 किलोमीटर तर वरती वांगी म्हणून गाव आहे, वांगी 1, 2, 3, 4, तर हा पूर्ण भारताचा हा सेंटर आहे. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर एक 20 किलोमीटरचा एरिया, आपण काही फार लांब नाही त्याच्यापासून. तर इथं ऑटो क्लायमेट आहे. ऑटो क्लायमेट म्हणजे काय की वनस्पती जर बघितल्या आपण तर वनस्पती शास्त्रानुसार त्याला आवश्यक असणारं पूरक वातावरण जे आहे ते ह्या क्षेत्रामध्ये आहे. मग तुमच्या वांगीपासून इकडे 40 किलोमीटर ह्या बाजूला जा, म्हणजे सराउंडिंग 40 किलोमीटरचा जेवढाही एरिया आहे तेवढ्या एरियामध्ये शेतकरी शेतीमध्ये चांगले पारंगत आहेत. फक्त मागच्या वर्षी पाऊस झाला नाही, त्याच्यामुळे पाण्याचे फार मोठे बिकट संकट तुमच्यावरती होते. कारण मी मागच्या वेळेस आता एक मार्च-एप्रिलला तुमच्याजवळ होतो, तो अक्षरशः केळीचे उभे प्लॉट शेकून गेलेले होते. ज्यांनी केळी लावली त्यांची केळीच सुकून गेलेली होती. पण जून-जुलै नंतर थोडा पाऊस चालू झाला. आज पण पाहिजे तसा तुमच्याकडचा हा पुरेसा पाऊस नाही आहे. शेतीला लागणारा जो पाऊस आहे तो पाऊस कमीत कमी पाणी लीच आउट गेलं पाहिजे, जमिनीच्या आड गेलं पाहिजे, तर तुमच्या विहिरींना वर्षभर पाणी राहतं हे संकल्पना असते. कारण तुम्ही उजनी डॅम पासून कमीत कमी 15 ते 20 किलोमीटर लांब आहे. तिथल्या पर्क्युलेशनचा तुमच्या विहिरींशी काहीही संबंध नाही. किंवा तिथून आलेले तुमचे जे आपण पाटबंधारे जे म्हणतो, डावा कालवा उजवा कालवा जो आपला आता हे झाला, त्यातनं तुम्हाला पाण्याचं पर्क्युलेशन नाही, बरोबर. आता केळी संबंधी जर का तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या असल्या तर केळीतले सर्वात आधी जे तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेत, लागवडीविषयी, भावाविषयी, कोणती व्हरायटी लागवड केली पाहिजे, त्याच्यामध्ये येणारे वातावरणानुसार जे बदल होत आहेत त्याच्यावरती आपण काय उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे. मग भरपूर शेतकरी असे आहेत की रासायनिक केली पाहिजे का जैविक केली पाहिजे का गो आधारित केली पाहिजे, म्हणजे ह्या नॅचरल फार्मिंग केली पाहिजे. याच्यामुळे आपण प्रत्येक ठिकाणी हॅमरिंग होत आहे. आपल्याला नेमकं शेतकऱ्याला असं कळत नाहीये की आपण कोणाच्या सोबत गेलं पाहिजे आणि आपल्याला चांगली ईल्ड मिळेल, बरोबर आहे ना. तर
त्या बाबतीत तुम्ही तुमच्याकडनं मला रिस्पॉन्स द्या. यदा कदाचित मला माहिती आहे की ज्यांच्याकडे 5 एकर शेती आहे तो 1 एकर शेतीमध्ये केळी करतो आहे, 1 एकर शेतीमध्ये चांगल्या प्रकारचा भाजीपाला घेतो आहे, 1 एकरच्या शेतीमध्ये तुम्ही ऊस चांगला करत आहेत, बरोबर. तर तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये येणारे मेजर जे प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही माझ्याशी एक फ्रँकली बोलू शकता, जेणेकरून मी एवढा मोठा ॲग्रोनॉमिस्ट नाही किंवा मला एवढं नॉलेज नाही की मी तुमच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं देईल. परंतु मी जेवढं आत्मसात केलेलं आहे, मी जेवढा पूर्ण भारतभर फिरलेला आहे, मला शेतकऱ्यांकडून जेवढ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत आणि मी त्याच्यावरती केलेलं जे काम आहे ते मी देवाणघेवाण करण्याचं काम करेल. यदा कदाचित तुमच्याकडून सुद्धा मी काहीतरी 20 ते 25% इथून शिकून जाणार आहे, एवढं मला माहिती आहे. कारण शेतकऱ्यासारखा प्रॅक्टिकल करणारा कोणीही व्यक्ती नाही. कारण प्रॅक्टिकल करायला जिगर लागतो जो शेतकऱ्याकडेच असतो, बरोबर. तर तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते मला तुम्ही सांगा, म्हणजे जेणेकरून मला प्रॉब्लेम कळाले तर मी त्या प्रॉब्लेम्स वरती बोलू शकतो, म्हणजे जेणेकरून आपलं जे संभाषण आहे ते जास्त लांब न जाताना एक शॉर्ट मध्ये आपण घेऊ. केळीवरती केळी करायची म्हणलं तर किती दिवस त्याला थांबावं लागेल किंवा येईल का? केळीवरती केळीचं पीक करायचं असलं केळ काढून बाबा किती कालावधी खाली पाहिजे किंवा लगेच येऊ शकते का? ओके, हा एक प्रश्न झाला. दुसरा, यावर्षी पाऊस काळ नाही तर करप्या आमच्याकडे सर्वात जास्त करपा. अच्छा, आता ह्या पाऊस चालू झाल्यानंतर करपा चालू झालेला आहे, पण ह्या वर्षी नाही, दरवर्षीच असतो. अच्छा, ह्या वर्षी कमी पाऊस आहे म्हणून करपा नाही आहे, बरोबर. ठीक आहे. दुसरा प्रश्न तांबिरा आलेल्या गाडावर तांबिरा जास्त येतो, रेड रश येतो काढणीच्या टायमाला. ते आता जर नाही पाहिजे. हा, तुमच्या ऑक्टोबरच्या जर बागा असतील जे आता माल कापला गेला त्याच्यामध्ये तांबोरा दिसला असेल तुम्हाला, रेड रश म्हणतो. ठीक आहे, त्याचं पण सांगतो. अजून व्हायरस येते. व्हायरस मध्ये बघा, व्हायरस मध्ये कोणते व्हायरस आहेत? एक सीएमव्ही व्हायरस आहे जो कुकुंबर मोजाक व्हायरस ज्याला म्हणतो. पानं चिरके निघतात, छोटे पानं निघतात, पांढरा पोंगा निघतो, तो व्हायरस आहे का? बीबीटीव्ही आहे, बनाना बंची टॉप व्हायरस पण असतो, बीबीटीव्ही म्हणतो, ज्याला पर्णगुच्छा होतो, एकाच ठिकाणी झाडाचे पानं निघतात, छोटं पान निघतं. हे दोघं व्हायरसच आहेत, बीबीटीव्ही एक आणि सीएमव्ही एक. हे दोघं व्हायरसचेच प्रकार आहेत. दोघांमधनं कोणते दिसून आले? सीएमव्ही जास्त प्रमाणात. अच्छा, सीएमव्ही व्हायरस आहे पण 2-4 झाड 4-5 झाड त्याला काय नुकसान होत नाही शेतकऱ्याचं. ओके ओके, सीएमव्हीचं प्रमाण जास्त. सीएमव्हीचं प्रमाण जास्त आहे, सीएमव्ही वरती पण बोलावं लागेल. अच्छा, ओके. अजून कवळी झाड पिकते काय 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 कवळी झाड जायची, कांदीला माल आला, काय माल कटिंग होतो काय राहतो, त्यातनं कवळच काय पिकतं, पण मोठं झाल्यावर पिकत नाही. कोवळं म्हणजे जे अनमॅच्युअर आहे, म्हणजे 12-13 आण्याचं झाडच पिकून जातं असं पण पिकतं ना, अर्धा पिकते. अच्छा, आता याच्यामध्ये जे तुम्ही मला प्रश्न करता आहेत तर थोडस मी तुमच्याकडूनच विचार करेल की पहिला तुमचा तांबेरा आला तर तांबेरा कोणत्या वेळेस लागवडी केल्या आणि कोणत्या वेळेस काढलेला माल आला तेव्हा आला, बरोबर. नाही तर वर्षभरामध्ये या सगळ्या गोष्टी नाही दिसत. शेतकरी काय करतात ना, हे संभाषण ऐकतात. प्रत्येकाचा लागवडीचा टायमिंग वेगळा असतो, काढणीचा टायमिंग त्याच्यानुसार वेगळा येतो आणि त्याच्यावरती येणारे आजार हे वेगवेगळे असतात, व्हायरस वेगळे असतात, फंगस वेगळे असतात. आणि शेतकरी तेवढं ऐकलं ना, त्याला वाटतं आता मला सगळं समजायला लागलं, आता पुढच्या वेळेस कोणाचंच काय ऐकायची गरज नाही. परत पुढच्या वर्षी पाऊस वेगळ्या रीतीने होतो, उन्हाळा वेगळा होतो, परत वेगळे प्रॉब्लेम दिसतात. आता तसं तुमचं कुकुंबर मोजॅक व्हायरसचं तुम्ही बोलले की सीएमव्ही व्हायरस. आता लागवडी तुम्ही कधी केल्या आणि तुम्हाला तो कधी निदर्शनात आला, मेन पॉइंट आहे ना. नाहीतर आज तारीख मी ऑक्टोबर मध्ये तुमच्याकडे प्रवचन करतो आहे, प्रवचनच म्हणावं लागेल, बरोबर. आज तुमच्याशी बोलतो आहे, लागवडी तुमच्या फेब्रुवारी मार्चच्या आहेत, त्यावेळेस तुम्हाला तो दिसणार नाही, कारण त्याच्या पुढे उन्हाळा चालू होऊन जातो. ऑक्टोबर नोव्हेंबरच्या लागवडीमध्ये दिसेल नाही, तर मग एक तर जून जुलै मध्ये लागवड झाल्यानंतर तर त्यावेळेसच का दिसतो आपल्याला? त्यावेळेस असं वाटतं की यार ह्या कंपनीचे रोपं लावायलाच नको पाहिजे, आता कंपनीचं नाव घ्यायचीच गरज नाही आपल्याला. आपल्याला असं वाटतं नको रे बाबा, ही कंपनी गेल्या 4 वर्षापासून लावतो, याला मला त्रास झाला, आता ही केळीच लावत नाही. आपण मेन आपल्या जागेला किंवा आपण जे कार्य करतो आहे शेतकरी, त्या कार्याला आपल्याला जागरूक व्हावं लागेल. आता तुम्ही बरेच शेतकरी बघितलं असेल, ते कोणाशीच बोलत नाही किंवा काहीच करत नाही, ते त्यांच्या शेतामध्ये मग्न असतात.
परंतु त्यांची ईल्ड जर बघितली ना तर आपल्यापेक्षा काहीतरी पटीने जास्त असते. त्यांच्या इथे ते व्हायरस पण दिसत नाही का, तर ते त्यांच्या शेतीवरती काम करतात. तुमचे 3-4 जे प्रश्न आहेत हे वातावरणाशी निगडीत आहेत, दुसरे लागवडीचा टाइम जो आहे त्याच्याशी निगडीत आहेत. बरोबर, त्याचे उपाययोजना आपण सांगूत, पण आपल्याला नेमकं केळी लागवडीच्या टायमिंग कोणता आहे, त्या टायमामध्ये लागवडी कशा झाल्या पाहिजे आणि त्याचं योग्य नियोजन कसं झालं पाहिजे, तर आपल्याला आजार येणार नाही. जसं नॉर्मल उदाहरण मी सांगतो, आज माझं वय जे आहे मी 30 ते 40च्या मध्ये आहे सेंटरला. काही शेतकऱ्यांची किंवा माझ्यासोबत माझ्यापेक्षा 10 ते 15 वर्ष वयाने जे जास्त असतील, काहीला 40 नंतर साखरचा प्रॉब्लेम यायला लागला. बरोबर, आता आपल्याला 40 वर्षानंतर कळलं की आपल्या बॉडीमध्ये शुगरचं प्रमाण वाढलेलं आहे, तर ते 40व्या वर्षी वाढलं का? ते आधीपासून जर बॉडीला मेंटेन केलेलं असतं तर येत्या कदाचित 40 नंतर तुम्हाला तो शुगर दिसला नसता किंवा इन्शुरन्स घेण्याची आवश्यकता पडली नसती. तशी शेतीमध्ये आजच्या टायमाला आपण जेवढंही वर्कआउट करतो आहे, आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतं की मी जेही पीक लावतो ते मी मागच्या वर्षी घेतलेल्या उत्पादनापेक्षा ह्या वर्षाचं उत्पादन माझं प्लस मध्ये आलं पाहिजे. पण आपण त्या उत्पादन प्लस घेण्याच्या मार्गाने उत्पादन घटवून घेतो. कारण आपण काय करतो ना, एक नव्या जिद्दने आणि नव्या जोमाने त्या कामाला लागतो आणि कुठंतरी 1.5-2 महिन्यानंतर फटका बसला, तो वातावरणाचा असू द्या किंवा एखादी कंपनीकडनं घेतलेल्या फर्टिलायझरचा असू द्या किंवा एखादी टायमाला घेतलेल्या एखादी कंपनीकडनं रोपाचा असू द्या, कोणत्याही प्रकारचं ऍज इट इज ते असू शकतो. म्हणजे 2 महिन्यानंतर परत पॉवर डाऊन होऊन जाते, होते ना. तर हे असं नको व्हायला पाहिजे, म्हणून आपण शेती कशी केली पाहिजे आणि तिचा निवडणूक कशी म्हणजे निवड कशी केली पाहिजे ब्रीडची. उदाहरणार्थ ऊस लागवड करत असताना, आता मी येतच आहे, मी कमीत कमी 10 शेतकऱ्यांना रस्त्यामध्ये असे भेटलो की त्यांचं अडसाली ऊसाचं एकरी उत्पादन हे 125 टनाच्या वरतीच आहे. किती? एकाही शेतकऱ्याचा व्हिडिओ मी बनवलेला नाही. मार्गदर्शन घेतात, बोलतात, विचारांची देवाणघेवाण आहे. फक्त जिथं थांबले ना, जिथं स्पीड ब्रेकर आलं तिथंच फक्त त्यांना सांगायचं की बाबा गाडी पहिल्या गेरामध्ये करावा लागेल, नाहीतर 3ऱ्या गेरामध्ये गाडी तिथं थांबून जाईल, मग परत गाडीला शेल मारावा लागेल, परत तुम्हाला तेवढं. तर तशा गोष्टी करतात. तसं केळीमध्ये सुद्धा तुमच्या क्षेत्रामध्ये ह्या आजूबाजूच्या परिसरामध्ये 100 ते 200 शेतकरी असे आहेत की जे एकरी 40 टनाच्या वरती उत्पन्न काढतात. किती? एकरी 40 टन. जर ह्या वर्षाचा हिशोब जर तुम्ही केला, जर 2832चा दर जर मिळाला तर 12 लाखाची केळी एका एकरामध्ये शेतकऱ्यांना झालेली आहे ना. परंतु हे प्रत्येकाच्या खिशामध्ये नाहीये. आता जसं ज्यांच्या जानेवारी फेब्रुवारी मध्ये झालेल्या लागवडी ज्या आहेत, या 2024 मध्ये ज्यांच्या फेब्रुवारी मार्च मध्ये लागवडी झालेल्या आहेत, तर फेब्रुवारी मार्च मध्ये लागवडी झाल्याच्या नंतर तुमचा उन्हाळा हा जो आहे हा 28 मार्चच्या नंतर त्याची तीव्रता जी बघितली असेल तुम्ही तर वाढत गेलेली आहे. म्हणजे 2 महिन्याच्या पिकाचा जो साठा होता, जर एखादी शेतकऱ्याने चांगलं काटेकोरपणे जर का त्याचं नियोजन केलेलं असेल, नियोजन म्हणजे काय की केळीमध्ये लँड प्रिपरेशन हा फर्स्ट प्रोग्राम येतो. जमिनीची तयारी जर का तुम्ही व्यवस्थित केलेली असेल तर त्याच्यामध्ये टाकलं जाणारं जेही पीक आहे ते चांगलं येईल. दुसरं, आपण कोणत्या वेळेला लागवड करत आहे त्याची जर जाणीव आणि भास जर असला तर त्या लागवड करत असलेल्या पिकाला लागवड केल्यानंतर लागणारं जे ऍटमॉस्फिअर आहे ते कसं आपण तिथे क्रिएट करू शकतो. कारण वातावरणामध्ये आपण 42° पाऱ्याला कधीही थांबू शकत नाही, परंतु त्या 42° पाऱ्यामध्ये आपण एखादी झाडाखाली थांबल्यानंतर त्या सावलीच्या सहाऱ्याने आपण तिथे उभं राहू शकतो, हे आपल्याला माहिती आहे. मग झाड तुम्ही त्या उन्हाळ्यात 42° टेम्परेचर मध्ये लावणार का? ते आधी लावलेलं असायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपण त्या सावलीत जाऊ शकतो. तर तसं ज्या ज्या शेतकऱ्यांनी लँड प्रिपरेशन व्यवस्थित करून केळी लागवडीच्या आधी फेब्रुवारी मध्ये लागवड केलेली असू द्या का मार्च मध्ये लागवड केलेली असू द्या, जर का बाउंड्री वॉलला ज्यांनी गन्ना घास लावलेलं होतं त्यांच्या केळ्या चांगल्या आहेत. दुसरं, 2 झाडांच्या मध्ये जो अंतर असतो आपल्याकडे लगभग लागवडीचे जे अंतर असतात
ते 7x5 आहेत, डबल लॅटर वरती बेड बनवून लावतात, चांगली पद्धत आहे आणि त्याचं उत्पादन सुद्धा चांगलं मिळतं. 40 टन त्याच्यामुळेच तुम्ही उत्पादन काढतायत एवढं मी शाश्वती गॅरंटी घेऊ शकतो. पण जर उन्हाळ्यामध्ये तुमच्या बागा शेकल्या गेल्या तर ह्या वर्षी ते उत्पादन तुम्हाला अपेक्षित मिळालेलं नाही. किंवा फेब्रुवारी मार्च मध्ये लागवडी झालेल्या आहेत त्या झाडांची हाईट बघा पूर्ण गेलेली नाही, हाईट छोटी राहिलेली आहे आणि बंच लवकर निघून आलेले आहेत आणि बंच पाहिजे तसे डोळ्याला आकर्षक दिसत नाही. ठीक आहे, तर ते का झाले ते पण सांगतो. तर नियोजनबद्ध जर तुम्ही काम केलेलं असेल तुमच्या प्लॉटमध्ये, म्हणजे क्लायमेट कंट्रोल जर केलेलं असेल, 2 झाडांच्या मध्ये जर ताग लावलेला असेल तर तुम्हाला त्या तागामुळे तुमच्या खालच्या 1.5 फुटाचा जर लेअर बघितला तर एप्रिलच्या कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुम्हाला जर तुम्ही छोटी चड्डी घालून जर फिरायला निघाले तर टोंग्यापर्यंत असं गारवा लागत होता, म्हणजे ती रोपं सक्षम चालत होती. आता काही काही शेतकरी करतात काय, ताग लावायचा म्हणून काय झाड इथं लावतात, झाडापासून 1.5 फूट एल शेप मध्ये ते झाड सूक केलेले नाहीत. काय होते, झाड पण वाढते ताक पण वाढतो, झाड पण वाढते ताक पण वाढतोय. आता होतं काय, टेम्परेचरच्या पलीकडे गेलं तर तागाला आपला इम्युनिटी वाढवायचा आहे, आपला फूड वाढवायचा आहे, कारण त्याला पण जिवंत राहायचं आहे. तर तो जमिनीतलं पूर्ण अपटेकिंग तो पण करतो. केळीचं झाड पण अपटेकिंग करतं. आता केळीच्या झाडाला जागा लागते, स्पेस, ती काय करते, ह्या बाजूने त्याला सण लावलेला असतो, ते दुसऱ्या बाजूला झुकतं आणि बारीक बारीक पडतं, म्हणजे साठा कमी बनवतं. आता तुम्ही काय करतात, पहिला पाऊस आला की त्याला कट करून फेकून देतात. झाडं एवढे एवढे असतात पण झाडाचा खालचा बुंधा असा असतो. झाडाचा बुंधा नारळासारखा दिसायला पाहिजे. हे जे नारळ आहे ना, वरनं असा दिसला पाहिजे, खाली हा कोंब दिसला पाहिजे आणि वरती सपाट झाला पाहिजे, तर त्याला येणारी यील्ड तुम्ही बघितली असेल एकदम चांगली आणि व्यवस्थित येते. म्हणून क्लायमेट कंट्रोल करण्यासाठी चारी बाजूला 2-2 फुटावरती 1-1 डोळा गन्ना घास लावायचा. लक्षात घ्या, ह्या गोष्टीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी भरपूर चुका केलेल्या आहेत. बिलकुल 6-6 इंचावरती डोळे लावतात, एका डोळ्यातनं 7 ते 8 ट्रिलर्स निघतात, शेवटल्या सगळ्या लाईनी खराब होऊन जातात, उत्पादनच मिळत नाही. तर 1 डोळा 2 फुटावरती लावायचा आणि ते ट्रिलर्स मेंटेन करायचे. त्याला मिळणारे जे 10, 12, 15 जे ट्रिलर्स असतात सगळे ठेवायचे नाही. जसं आपण उसाचं नियोजन करतो तसं त्या ट्रिलरचं नियोजन झालं पाहिजे, तर त्याच्यामध्ये हवा आत किंवा बाहेर येत जात राहील. नाही तर तुम्ही पूर्ण असं कॉम्पॅक्ट जर करून टाकलं तर बाहेरचे जेवढे झाडं असतात तेवढ्यांना चांगल्या प्रकारची यील्ड येत नाही. ते पण एक महत्वाचं आहे. दुसरं, ताग लावत असताना, ढेंच्या लावत असताना ज्याही गोष्टी तुम्ही, तुमच्याकडे तागच म्हणतात ना, मी बोलतोय ते लक्षात येत आहे ना तुमच्या, नाही तर मला अडवायचं, कारण भाषामध्ये बदल होतो कुठेतरी. 2 झाडांच्या मध्ये ताग लावायचा आणि ताग पण किती, 8 ते 10 दाणे टाकायचे. लोक बचक भरून टाकतात, म्हणजे वाया जातं. ते क्लायमेट कंट्रोल. दुसरं, पाण्याचं नियोजन काटेकोर असलं पाहिजे. केळीला लागवडीपासून तर काढणीपर्यंत पाण्याचं नियोजन जर केलं तर उत्पादनामध्ये 70 ते 80% वाटा नुसता वॉटर मॅनेजमेंटचा आहे, न्यूट्रिशन मॅनेजमेंटचा नाही, फक्त वॉटर मॅनेजमेंटचा. पाण्याच्या तुम्ही नियोजन जर का व्यवस्थित केलं तर तुम्हाला उत्पादनामध्ये मागच्या वर्षापेक्षा 30% वाढ ह्या वर्षी झालेली दिसेल. मग नियोजन कसं करायचं, तर पानानुसार पाण्याचं नियोजन करायचं, वाढत्या तापमानानुसार पाण्याचं नियोजन करायचं. दोघं गोष्टी लक्षात घ्या बरं का, मी काय बोलतो आहे. पानानुसार पाण्याचं नियोजन करायचं, वाढत्या तापमानानुसार पाण्याचं नियोजन करायचं, आणि तिसऱ्यात सर्वात मोठं आणि आपलं स्वतःचं ऑब्झर्वेशन, तुमच्या मातीच्या प्रकारानुसार तुमच्या शेतीचं पाण्याचं नियोजन करायचं. नाही तर मी सावद्याला केळी करतो आहे, येऊन प्रवचन माढ्यामध्ये देतो आहे, इथं जमलेल्या शेतकऱ्यांची शेती कोणाची 4 किलोमीटर लांब आहे, कोणाची 3 किलोमीटर लांब आहे, कोणाची 8 किलोमीटर लांब आहे. माहिती पडलं कोणाची माळरानावरती आहे, कोणाची काडीच आहे, कोणाची पिवळी माती आहे, कोणाची लाल माती आहे. मी सांगितलं की एका पानाला 1 लिटर पाणी द्यायचं, तुम्ही डोक्यात घेऊन गेले, झाला सत्यानाश. आपल्या शेताची मातीचा पोत. आपले शेत कसे असतात, 1 एकराचं रान कोणाचं असं असते, कोणाचं असं असते, कोणाचं असं असते, कोणाचं असं असते, कोणाचं असं असते.
त्याच्यानुसार काम करायचं. बघा पाणी काय करतं ना, जर असं रान असलं तर आपण काय करतो, सगळं पाणी इथं पडत येते. जर आपण वॉटर सोल्युबल खतं जर देत असले ना ड्रिपच्या माध्यमातून, तर वॉटर सोल्युबल मध्ये जे हार्ड फर्टिलायझर जे सॉल्युबल फर्टिलायझर असतात आणि ज्यांची सोलेबिलिटी किंवा जे हेवी मेटल्स असतात, आता हेवी मेटल्स वाले कोणते, पोटॅशियम झालं, मॅग्नेशियम झालं, कॅल्शियम झाले, हे हेवी मेटल्स असतात. हे काय करतात, पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत जातात आणि जिथे ड्रिपने पडतात ना तिथे जमिनीच्या आत जातात. मग त्याचा पाहिजे तेवढा तुम्हाला फायदा होत नाही, किंवा त्याचा फायदा कुठे होतो, इथपर्यंत होतो बघा आणि याच्यावरती होत नाही. म्हणून तुम्ही एकाच रानामध्ये 1250 रोपं लावली आणि माडरान असं आहे, इथून जर दंडा टाकला, 2 तुम्ही सबमेन लाईनी टाकल्या, तर तुम्हाला वरच्या सबमेन लाईन मध्ये कुठेतरी फरक जाणवतो आणि खालच्या सबमेन लाईन मध्ये कुठेतरी फरक जाणवतो. त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये येतं की यार दिलेले कंपनीने रोपं थोडेसे मिक्सचर वाटतात. येतं ना बघा. सगळ्यात पहिला प्रश्न कुठे येतो आपला, सगळ्या शेताला पाणी एक सारखं दिलं साहेब, बेसल डोस भरले ते पण भरले, शेणखत सांगितलं तसं तुम्ही टाकलं, तुम्ही क्लायमेट कंट्रोल करायला सांगितलं, 2 झाडांच्या मध्ये मी क्लायमेट कंट्रोल केलं, चारी बाजूला बघा गन्ना घास उभी आहे, बरोबर. पण तुम्ही मला सांगा की इथं घड 40 किलोचा आहे, तिथं 22 किलोचाच का आहे. तर त्या टायमाला जर ऑब्झर्वेशन आमच्या सर्किट जर टीम असली तर ऑब्झर्वेशन जर आपण केलेलं असलं तर त्या टायमाला लक्षात येतं की दिले गेलेले हेवी मेटल्स हे खालच्या बाजूला आलेले आहेत. सुरुवातीला पावसाळ्यामध्ये ही रोपं धीरे चालतात, परंतु जसं जसं ऊन तापायला लागते तसं तसं ही रोपं पिकअप करतात आणि याच्यापेक्षा याचं यील्ड दीडीने जास्त असतं. आहे किंवा नाही अशा गोष्टी तुम्ही बघितल्यात प्लॉटवरती. केळीच नाही म्हणत मी तुम्हाला, ऊसामध्ये सुद्धा असंच होतंय. प्रत्येक पिकाचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट जर का आपण आपल्या मातीनुसार आपल्या शेतीनुसार जर का केलं तर तुम्हाला मिळणारं अपेक्षित उत्पादन हे त्याच्यापेक्षा प्लसच मिळणार आहे, बरोबर. तर ते आपल्याला समजावं लागेल. आता केळीमध्ये पाण्याचं नियोजन जर म्हटलं तर एका पानाला 1 लिटर पाणी. दुसरं, 1 लिटर पाणी एका पानाला कोणत्या टेम्परेचर मध्ये द्यायचं, तर 28 ते 32 डिग्रीच्या टेम्परेचर मध्ये पाण्याचं नियोजन करत असताना 28 ते 32 डिग्रीच्या टेम्परेचर मध्ये. आता मला सांगा मेच्या महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांमध्ये, आता आपल्याकडे केळी ह्या 3 वेळेस लागवडी होतात. एक ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये लागवडी होतात, काही शेतकरी फेब्रुवारी मार्च मध्ये लागवडी करतात, तुमचा एप्रिल मे मध्ये लागवडी होत नाही जास्त, काही शेतकरी जून जुलै मध्ये पण करतात. तर प्रत्येकाची उन्हाळ्यामध्ये आलेली पिकाची अवस्था वेगवेगळी असते. ज्यांचा ऑक्टोबर नोव्हेंबरला प्लांटेशन झालेलं आहे त्यांचं मे मध्ये केळी निसवणीच्या अवस्थेत असते किंवा ते बाहेर टाकण्याच्या अवस्थेत असते. मग त्यावेळेस त्याला 27 ते 28 पानं असतात. मग त्यावेळेस जर का टेम्परेचर 28 ते 32 डिग्री असलं तर तुम्ही पाणी किती द्याल, किती द्याल. तुम्ही इकडे बसू शकतात बरं का. उन्हाचा चटका मला माहिती आहे कसा लागतो, तुम्हाला नंतर त्रास होईल इथं बसा. कारण हे ऊन आपण जहर म्हणतो ना, जहरले ऊन असतंय. पाऊस पडल्यानंतर हे सीधा आत डोक्यामध्ये जातं. याच्याने माणसावरती पण वाईट परिणाम होतात, वनस्पतीवरती पण वाईट परिणाम होतात आणि ढोरांवरती पण वाईट परिणाम होतात. ठीक आहे, थोडं इकडे इकडे पण होऊन जा, काही नाही. एक नॉर्मल अजून थोडस घेऊत आपण, मग बाकीचे सगळे प्रश्नांची उत्तरं तिकडेच देऊ. पाण्याचं नियोजन 1 लिटर तुमच्या लक्षात आलं. आता जसं टेम्परेचर इकडे 32च्या पुढे जाईल, समजा 4ने प्लस झालं, 32 ते 36च्या मध्ये जर असलं तर त्याला 0.25 ने प्लस करायचं, 1.25 लिटर. 36 ते 40च्या मध्ये गेलं तर त्याला 0.50 ने प्लस करायचं, म्हणजे किती, 1.5 लिटर. आणि 40च्या पुढे गेलं तर 1 लिटर प्लस करायचं. आता त्याच्यामध्ये असलेला तुमचा मातीचा पोत, कोणाची काळी जमीन असते तर ते पाण्याला थोडा वेळ धरून ठेवते, कोणाची भुरान जमीन असते किंवा माडरान असते तर ती पाणी लगेच लीच आउट करते. मग त्याच्यानुसार तुमच्या पाण्याचा जो फ्लो आहे, जर का याच्यानुसार जर 2 घंट्याचं पाण्याचं नियोजन येत असलं तर तुम्ही काळ्या जमिनीमध्ये 2 तास देऊ शकतात, की भुऱ्या आणि माडरानामध्ये अर्धा तास जास्त चालवू शकतात. आता त्या माडरानांमध्ये जर का तुमच्या शेणखताचा पुरवठा जर जास्त केलेला असला, कार्बन पर्सेंटेज जर का जास्त असला, तर त्या शेतांमध्ये सुद्धा जास्त पाणी देण्याची आवश्यकता पडत नाही. कारण कार्बन रेशो ज्या जमिनीमध्ये जास्त असतो तो पाण्याला धरून ठेवतो. धरून ठेवतो म्हणजे काय, वापसा कंडिशन ठेवतो.
तुम्ही बघितलं असेल, कारण तुमच्या प्रत्येक शेतकऱ्यांकडे गुरढोरं आहेत, तर तुम्ही चांगल्या प्रकारे शेणाचा भरणा करतात, शेणखतांचा भरणा करतात. पण शेणखतांचा भरणा करत असताना जैविक संसाधनांचा उपयोग करणे फार महत्वाचं आहे. आता इथं जैविक शब्द आला म्हणजे काय आलं, तर जैविक फंगिसाइड्स आहेत. तर ट्रायकोडर्मा विरिडी आहेत, त्याच्यानंतर सुडोनोमास आहेत, बॅसिलस आहेत, पॅसिलस आहेत, तुमचा बिव्हेरिया बेशियाना आहे, पॅसिलोमायसिस आहे, मेटारायझिन अॅनिसोप्लाय आहेत. आता हे कोणते कशावरती काम करतात हे पण माहिती असलं पाहिजे की कोणतं. तुमचं जर का फंगस साठी काम करायचं असलं, बुरशी ज्या असतात त्याच्यासाठी जर काम करायचं असलं, तर तुमच्याजवळ ट्रायकोडर्मा हर्जिनियम आणि ट्रायकोडर्मा विरिडी या गोष्टी असण्या फार महत्वाच्या आहेत. बॅक्टेरियल साठी मारायचं असलं तर तुमच्याजवळ तुमचा सुडोनोमास असणं फार महत्वाचं आहे. तुम्हाला हुमणी अळीचा फार प्रादुर्भाव आहे इकडे, जो आपण तुम्ही हुमणीच म्हणतात ना, गोबरेला किडा म्हणतो त्याला तुम्ही डेंटाशू टाकून टाकून थकून गेलेले असाल, बरोबर. लागवडीच्या वेळेला 200 लिटर पाण्यामध्ये 50 ग्रॅम टाका, 22 टीन टाका, हे जुने फॉर्म्युले आहेत. आता कुठपर्यंत टाकणार. पण जर का तुम्ही मेटारायझिन आणि सोपली, बिव्हेरिया बेशियाना या दोघांचं जर का कॉम्बिनेशन एक 200 लिटरच्या ड्रम मध्ये जर मिश्रण करून जर तुम्ही त्याला आंबवून ठेवलं आणि ड्रिपच्या माध्यमातून म्हणा किंवा ड्रिंचिंगच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची तुम्ही शेती करा, ते जर जमिनीमध्ये दिलं ना, ही एक प्रकारची फंगस आहे, ती तिथं पडूनच असते, ती प्रहार म्हणूनच काम करते. ती ज्या वेळेला तुमचा तो हुमणी किडेचा लार्वा तिथं आला, त्या लार्व्यालाच गायब करते, म्हणजे त्याच्यावरती काय करतं, एक लखवासारखं काम करते. आता मला सांगा, आपल्या शेतांमध्ये आपण सगळ्या प्रकारचे ट्रायल केलेले आहेत आतापर्यंत, हुमण्या आळ्या मेल्या का हो? पण तुम्ही जैविक मध्ये जर गेलात ना, तर जैविक बुरशीनाशक जे आहेत, जे इन्सेक्टिसाइड आहेत, जे बॅक्टेरिसाइड आहेत, हे जिवंत असतात त्याच्यामध्ये वर्षभर. ज्या टायमाला तुम्ही त्याला अन्नाचा पुरवठा दिला, त्याला ते वातावरण मिळालं, जसं आपण म्हणतो की यार हुमणी अळीसाठी मागच्या वर्षी मी सगळं केलं, ही आली कुठून, तर त्याच्यामध्ये त्याला मिळणारा वातावरणाचा पुरवठा, त्याला मिळालेलं अन्न आणि त्याचे असलेले तिथे जीन्स हे डेव्हलपमेंट होतात. त्याचे भुंगेरे जे असतात त्याची सायकल असते, ती सायकल त्याची कंप्लीट झाली की ते तुमच्या शेतामध्ये येतात. मग ती सायकल कधी होते, काय होते, एवढा तर आपल्याजवळ वेळ नाही, कारण शेतकऱ्याजवळ आज मजूर मिळणं म्हणजे फार कठीण झालेलं आहे. तर जिवंत बुरशी तिथं ऍक्टिव्ह असणं फार महत्वाचे आहेत. मग मेटारायझिन अॅनिसोप्लाय हा व्हाईट ग्रब साठी, हुमणीसाठी सगळ्यात रामबाण इलाज आहे. मग तो चांगल्या सीएफओ काउंटचा असला पाहिजे. आजपर्यंत कसे झाले, चांगले ट्रेनिंग सेशन झाले, पावडर फॉर्म मध्ये आपल्याला दिले गेलेले होते. तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं, टाकलं जरी त्याचा थोडासा रिझल्ट मिळाला, नंतर प्रॉब्लेम झाले, मग तुम्हाला असं वाटलं की नको यार करायला नको पाहिजे, आपण रासायनिक वरतीच गेलं पाहिजे. तर चांगला सीएफओ काउंटचे मेटारायझिन अॅनिसोप्लाय घ्या, त्याला आंबवून घ्या. आंबवल्यानंतर प्रत्येक 2-3 महिन्याला ते ड्रिप ऍप्लिकेशन मधून चालू द्या, म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये असणारे हे जे इन्सेक्ट आहेत हे येणार नाही. आता तुम्ही मला जे सांगितलं की सीएमव्ही व्हायरस, तुमचे एक प्रश्नाचे उत्तर येतात बरं का. आता भरपूर तुमचे हे सगळे प्रश्न पाहिजे होते की हुमणी किडा येतो, इन्सेक्ट येतात, फंगस येतात, सगळे प्रॉब्लेम हे कुठनं चालू होतात, जमीनच्या मातीपासूनच चालू होतात. तर तुम्ही ह्या जैविक संसाधनांचा जर का प्रयोग केला तर तुम्हाला शेती करणे कठीण जाणार नाही. तर हे 8 ते 10 प्रकारचे जैविक मी जे तुम्हाला सांगितले, हे तुम्ही मागवून तुमच्या शेतामध्ये ड्रम कल्चर मध्ये बनवून, मुरवण बनवून, त्याचं मदर कल्चर बनवून, सिस्टर कल्चरच्या माध्यमातून तुम्ही स्प्रे देऊ शकतात, ड्रेंचिंगच्या माध्यमातून देऊ शकतात. आता हे झाले जैविक इन्सेक्टिसाइड, फंगिसाइड आणि सूत्रकृमीसाठी. आता सगळ्यात जास्त तुमच्या भागामध्ये डाळिंब, पेरू आणि केळी, आता हळद याच्यावरती सूत्रकृमीसाठी फार मोठा प्रादुर्भाव झालेला आहे. आजपर्यंत आपल्याला 2 गोष्टी कळत होत्या पिकांमध्ये. पिवळापणा जर आला पानांमध्ये तर असं वाटत होतं की हुमणी आलेली असेल, म्हणून खालून जर खोडकिडा लागलेला असेल तर पिवळे पानं होतात, लॉजिकल होतं. काही ठिकाणी असं होतं की पिवळापणा जर आलेला आहे तर एका कदाचित पाणी जास्त होत असेल रानामध्ये, बरोबर. तिसरं कारण आहे की पाणी कमी होत असेल. 2 कारणांमुळे, एकच कारण बघा, जास्त पाणी झालं तरी सुद्धा पानं पिवळे होतात,
कमी पाणी झालं तरी सुद्धा पानं पिवळे होतात. आता चौथं एक कारण निघून आलेलं आहे की निमॅटोड जर का मुळीजवळ आला, सुईसारखा बारीक असतो, दिसत नाही, गाठी येतात, डायरेक्ट मुळीला बंदच करून टाकतो. मुळीच्या आतमध्ये जाऊन त्याला इंजेक्ट करतो. इंजेक्ट केल्यानंतर मुळी जेवढंही अन्नद्रव्य शोषण करते ते अन्नद्रव्य सगळं अपटेक करण्याचं काम तुमचं सूत्रकृमी करते. धीरे धीरे वाढ होते. म्हणून तुम्हाला काही वेळानंतर त्या झाडं पिवळे झाले किंवा सुकायला लागल्यानंतर जर तुम्ही त्याला उपटून बघितलं तर तुम्हाला तिथे डायरेक्ट गाठी मिळतात. ऍक्च्युअल ते झाड पूर्ण कोमात गेलेलं असतं, त्याला रिपेअर करणं फार कठीण आहे. म्हणून सूत्रकृमीसाठी टॅसिलोमायसिस हा घटक चांगला आहे जैविक मध्ये. तो घटक तुमच्या जमिनीमध्ये, तो सूत्रकृमी असो का नको असो, तो तुमच्या जमिनीमध्ये गेला पाहिजे. आता तुम्ही मला गोगलगायचं जे सांगितलं, तो गोगलगाईला तुमचा बिव्हेरिया बेशियाना हा जर का तुमच्या जमिनीमध्ये जर असला, आता गोगलगाय काय करते, लाड सोडते बघा, लार्वा सोडते ना, त्या लार्व्याला संपवण्याचं काम तुमच्या ह्या बुरशी करतात. तुमचं मेटारायझिन अॅनिसोप्लाय झालं, बिव्हेरिया बेशियाना झाला, व्हर्टिसेलियम लॅकामी झालं. व्हर्टिसेलियम लॅकामीचा जर तुम्ही प्रयोग केलेला असेल तर तुमच्याकडे आता सीताफळाची झाडं आहेत बघा प्रत्येकाकडे, तुम्हाला मिलीबगचे आजार येतात, टमाटे पण लागतात तुमच्याकडे. मिलीबग साठी व्हर्टिसेलियम लॅकामी हा सगळ्यात बेस्ट मॉलिक्यूल आहे. कोणता? व्हर्टिसेलियम लॅकामी. तुमची थ्रिप्स, माइट्स, रस शोषक किडी, पांढरी माशी या सगळ्यांसाठी व्हर्टिसेलियम लॅकामी फार चांगलं काम करतो. हे जैविक उत्पादनं तुम्ही चांगल्या ठिकाणून घ्या. जर नाही माहिती असतील तर किसान कार्यशालाशी कनेक्ट व्हा. तुम्हाला कुठून घ्यायला पाहिजे, ते ड्रम कल्चर कसं बनवलं पाहिजे, त्याचा उपयोग कधी केला गेला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला समाधान मिळेल. दुसरी गोष्ट, आपण काय करतो, आजपर्यंत आपलं सगळ्यांचा भर आहे रासायनिक खतांवरती. सगळं सोडा साहेब, मला 40 टनाचं उत्पादन जर काढायचं आहे तर मला डीएपी किती टाकावं लागेल, पोटॅश किती टाकावं लागेल, कोणत्या कंपनीचे चांगले खतं आहेत ते मला सांगा. हाच डोक्यात विचार असतो ना. मला सांगा, आपण गेल्या 30-40 वर्षापासून शेती करतोय, एवढे शेतकरी माझ्याजवळ बसलेले आहेत आणि वडीलधारे माणसं पण माझ्या समोर आहेत. आज जमिनीला कसून कसून आज आपली कमरच संपली कसून कसून. जमिनीचा ऑर्गॅनिक पर्सेंटेज रेशो हा फार कमी गेलेला आहे. दुसरं, दिले गेलेले रासायनिक खतं जर तुम्ही बघितलं, एखादी शेतकऱ्याने जर मातीचा अहवाल जर घेतलेला असेल, म्हणजे माती जर चाचणी केलेली असेल, तर तुमच्या त्या माती पाणी परीक्षांमध्ये तुमचा पोटॅशियम बी प्रेझेंट दाखवतो आणि फॉस्फरस पण प्रेझेंट दाखवतो, नायट्रोजन पण आहे, सगळ्या गोष्टी आहेत. परंतु आपण प्रत्येक वेळेला पीक लावल्यानंतर सर्वात आधी काय करतो, पीक लावलं की त्याच्या 4थ्या दिवशी त्याची ड्रिंचिंग घ्यायला जातो. तर त्याच्या मागचे मूळ कारण काय आहेत की आपण पिकं लावल्यानंतर आपल्याला वारंवार ड्रिंचिंग घ्याव्या लागतात. बरोबर आहे ना. ऊसाचं रोप लावा, केळी लावा, टोमॅटो लावा, कोणत्याही प्रकारची पिकं लावल्यानंतर त्याला लगेच 5व्या दिवशी न्यूट्रिशन देण्यामागचं कारण काय. आपण मागच्या वेळेस आता एक 3 महिन्याआधी मातीचा अहवाल काढला, त्याच्यामध्ये पोटॅशियम पण आहे, मॅग्नेशियम पण दिसतो आहे, फॉस्फरस पण आहे, पण तो झाड घेत का नाही. बरोबर आहे ना. प्रश्नचिन्ह आलं पाहिजे. तुम्ही सांगितलं साहेब 4 ट्रॉली शेणखत एका एकराला टाकलं पाहिजे, मी 6 टाकल्या हो, पण त्या लागतील कधी बघू, लागल्या तर लागल्या. पण आज तर सांगा की 19-19 टाकू का 13-0-45 देऊ का 0-34 देऊ का ऑक्साईड फॉर्म मधलं कॅल्शियम नायट्रेट आणू, चिलेटेड मधलं आणू का. तर ते आणायला आपल्यासाठी तिथं फ्री मध्ये नाहीये, तिथं पैसे मोजावे लागतात. आणि शेतकऱ्यांच्या दुविधा अशा आहेत की तुम्ही मालाचं उत्पादन केल्यानंतर भावाची हमी नाही. तुमचा ऊस असू द्या, तुमची केळी असू द्या, तुमची भेंडी असू द्या, तुमचे टमाटे असू द्या. आणि शेतकऱ्यांमध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की त्याला चक सुटतो. केळीमध्ये चांगले भाव भेटले का तर सगळे केळीकडेच पडणार, टमॅटोला भेटले का मग टमॅटो मध्येच पडणार. ऍक्च्युअल आपण शेतकऱ्यांनी क्रॉप पॅटर्न करायला पाहिजे. आपल्याकडे असलेली शेती, त्या शेतीमध्ये कोणकोणती पिकं लागवड झाली पाहिजे ते नियोजन असलं पाहिजे. आता कांद्याला 80 रुपये भाव आहे म्हणून कांदाच लावत फिरायचा. 3 महिन्याचं पीक, 3 महिन्यानंतर कांदे
ट्रॉलीच्या ट्रॉल्या फेकाव्या लागतायत का? तर भाव नाही. तर आपल्याला नियोजन करावं लागेल. मागच्या वर्षी हळदीचं काय झालं बघा. आता मी ह्या गोष्टी कशामुळे सांगतोय तुम्हाला सांगतो, कारण मी सगळीकडे फिरतो. त्या फिरल्यामुळे हे रेशो येतात. मागच्या वर्षी हळदीचे रेट 12 ते 14 हजार रुपये सुकलेल्या हळदीचे रेट राहिले. यावर्षी एवढी हळद लागलेली आहे की डोकं काम नाही करत. मला सांगा, आता हळद काढणीला येईल, भाव राहतील का? कसं आहे, 50 एकर शेती आहे ना, तर 30 एकर हळदच लावून दे. मागच्या वर्षी केळीला रेट भेटला नाही, तू केळी सोडून दे. यावर्षी केळीला रेट भेटला, मग आता हळदला सोडून दे. केळी टाकतील 30 एकर. म्हणजे आपण काय करतो आपल्यालाच कळत नाही. दुसरं, नियोजनबद्ध 5 एकर 7 एकर 8 एकर जेवढीही आहे तिला एक फ्लोटिंग मध्ये ठेवा. म्हणजे तुम्हाला कुठं ना कुठं, आता पिकांमध्ये जर तुम्ही बघितलं तर पिकांमध्ये वार्षिक पिकं वेगळी आहेत. तर वार्षिक पिकं कोणकोणती आहेत? तुमची केळी आहे, पपई आहे, तुमचा ऊस आहे, ही वार्षिक पिकं आहेत. तुमची हळद पण 9 महिन्याच्या पुढे जाते, ते ती पण वार्षिक मध्ये येते. तुमचे 9माही पिकांमध्ये हळद येऊ शकते, तुमची पपई येऊ शकते. 6माही पिकं वेगळी आहेत. आता 6माही पिकं तुमच्याकडे पाहिजे तेवढी घेत नाही. कापूस तुमच्याकडे बिलकुल नसतो, बरोबर. मका हा फार क्वचित सापडतो. मका पण एक 6 महिन्याचा क्रॉप 5 महिन्याचा असतो, निघतो. आता तुमच्याकडे शॉर्ट ड्युरेशन क्रॉप फार जास्त घेतात. आता शॉर्ट ड्युरेशन क्रॉप म्हणजे काय की जे 80 ते 90 दिवसात संपून जातात. मग उदाहरणार्थ व्हेजिटेबल्स, भाजीपाला, टोमॅटो, कांदा झाला, कलिंगड झालं, खरबूज झालं, टरबूज झालं, हे घेतात, बरोबर. तर त्याचं नियोजन असलं पाहिजे. आता तुमच्याकडे खरबूज आणि टरबूज ह्या गोष्टी लागवडी होतील, त्याचं उत्पादन पण चांगलं काढतो. केळी आणि ऊस बेटर उत्पादन आहेत. आता आपण मेन मुद्द्यावरती येऊ की प्रत्येक वेळेला आपल्याला पीक लावल्यानंतर त्याला ड्रिंचिंग का करावी लागते? अवेलेबल फॉर्म आहे, सगळं टाकलेलं आहे, मग 3-19-19 टाकण्याची गरज का पडली? तर होतं काय, आपल्या जमिनीमध्ये असलेले जे रासायनिक घटक आहेत, जे पिकाला आवश्यक आहे सुरुवातीच्या अवस्थेपासून तर काढणीच्या अवस्थेपर्यंत, त्याला लागवड करण्यासाठी किंवा त्याला बॉडीला घेण्यासाठी जे सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा एनपीके असू द्या, तुमचा प्रायमरी सेकंडरी असू द्या, त्याला मोबलाइज किंवा त्याला अपटेकिंग करण्यासाठी जे जीवाणू त्याला आवश्यक असतात ते आपण कधी देत नाही. हो किंवा नाही सांगा, कधी जीवाणू दिलेत तुम्ही? तुम्ही फक्त युरिया, डीएपी, पोटॅश आणि त्याच्यावरती वॉटर सोल्युबल तर अशा कंपन्या आहेत की माझं डोकं काम करत नाही. तुम्ही याची आणली का 5000ची, मी 5700ची आणलेली आहे, कारण त्यात ऑक्साईड आहे. तर तू जाऊ दे, माझ्या ह्याच्यामध्ये कार्बन पण आहे. पण त्याच्याने बघा ईल्ड येते तुमची, मान्य करतो, तुमचं उत्पादन पण वाढलेलं आहे. पण आज रोजी तुम्ही तुमच्या मुलांच्या हातांमध्ये जी शेती देणार आहे करण्यासाठी, ती शेती जर तुम्ही सांगितलं की टोमॅटोचा 3 एकरचा प्लॉट लावण्यासाठी तुला 3 लाखाचा खर्च येईल, उत्पादन कट करून सण भावानुसार जर चांगला भाव मिळाला तर 6 लाख रुपये मिळते, नाही तर हे 3 लाख पण येणार नाही याची गॅरंटी नाही. बरोबर आहे की नाही? मग त्यावेळेस तू शेतीकडे वळेल का? तो म्हणजे जाऊ दे यार, 10-20 हजार रुपयाची 20 हजाराची नोकरी असली ना, ती कन्फर्मेशन आहे, मला 2,40,000 रुपये वार्षिक मिळतायत ना, तर मी त्याच्यात समाधानी आहे. कालच्या दिवशी पंढरे गावामध्ये होतो, त्या शेतकऱ्याने आता उन्हाळ्यामध्ये काकडी लावलेली होती. 3 एकर मध्ये काकडी किती लाखाची व्हायला पाहिजे? 3 एकर मध्ये काकडी लावलेली होती, किती लाखाची व्हायला पाहिजे? नाही, मार्केटिंग नाही. बघा, कोणीही प्रश्न विचारला किंवा कोणीही तुम्हाला काही गोष्ट सांगितली तर सर्वात आधी विचारायचं काय, सर काकडी कोणत्या महिन्यात लावली होती? तुम्ही विचारायला पाहिजे ना. आता मी जर म्हणेल की एप्रिल मध्ये लावलेली होती, मग तुमच्या डोक्यात आला पाहिजे एप्रिल, अरे एप्रिल मध्ये तर टेम्परेचर हे होतं, काकडी जगली की नाही जगली, अगोदर ते सांगा. मग जगली तर कशी जगली? मग उत्पादन किती टन निघून आलं? मग त्याला भाव किती मिळाला? आणि भाव किती मिळाला तर मग त्या शेतकऱ्याचं 3 एकराचं उत्पादन किती मिळालं? एवढे प्रश्न व्हायला पाहिजे की नाही? फक्त गदगद होते. 3 एकरामध्ये 15 लाखाची काकडी काढली, अरे ठीक आहे, मग पुढच्या वर्षी एप्रिलला मी बी काकडी लावतो, मग झाले जमले. बरोबर आहे की नाही? ह्या गोष्टी होत आहेत की नाही आपल्या सोबत? पंधरे गावामध्ये 3 एकर काकडी लावली. ऍग्रो कन्सल्टन्स आहेत तिथले, कमीत कमी 100 एकर प्लॉट त्यांनी त्या शिवारामध्ये लावले.
तर 5 ते 7 बोटावर मोजणे एवढे प्लॉट सक्सेस झाले, पण त्यांच्या यशोगाथाच झाल्या. तर ते का झाल्या आणि कशामुळे झाल्या? तर ते काल ज्या वेळेस मला सांगत होते ना की सर यांचं टार्गेट आहे, यांनी एप्रिलमध्ये काकडी लावली 3 एकरची, यांना 15 लाखाचं उत्पादन काढलेलं आहे आणि किती दिवसात? 60 ते 70 दिवसात. म्हटलं अरे वा, किती चांगली गोष्ट आहे. पण मी काय करतो ना, उलटा जातो, शिध्याला कधीच जात नाही. आता त्या व्यक्तीने 15 लाखाचं उत्पादन काढलं म्हणून एखादी व्यक्ती युट्यूबर जर असले ना तर ते त्याला खुर्चीवरती बसवतात आणि त्याचा एक चांगला व्हिडिओ बनवतात की तुमचं नियोजन सांगा. पण त्याच्या मागचा दुवा काय, एवढं उत्पादन कशामुळे काढलं? तर त्या शेतकऱ्याकडे स्वतःच्या घरच्या 100 गाई म्हशी आहेत. किती? दुधाचा कोठा आहे. तर त्या जमिनीमध्ये शेणाचा पुरवठा फार मोठा आहे. दुसरं, त्या शेतकऱ्याने ज्या शेतामध्ये काकडी लावलेली होती त्या शेतामध्ये चारी बाजूला त्याचा गुराढोरांसाठी लावला जाणारा गन्ना घास जो आहे तो पहिल्या चारी बाजूला 7-7 फूट गन्ना घास लावलेला आहे. म्हणजे शेत काय झालं, वॉल बाउंड्री झाली. म्हणजे येणारी गरम हवा असू द्या का थंडी हवा असू द्या, ते आत लागली का काकडीला. दुसरं, बेड जे बनवलेले आहेत त्याच्यामध्ये मुरलेलं शेणखत टाकलं. आता त्यांच्याकडे शेणाचे 2 प्रकार आहेत. आता तुम्ही म्हणाल शेणाचे प्रकार पडायला लागले. शेणाचे प्रकार असे की त्यांच्याकडे ज्या गाई म्हशी दूध देतात, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला, दुधारू जनावर जे आहेत त्याचा कोठा एका बाजूला वेगळा आहे. आणि जे नॉर्मल गाभण म्हशी, आपण गाभण राहिलेल्या म्हशी किंवा ज्या वेनवरती यायच्या आहेत, जे रिकामी ढोरं आहेत ते बाजूला आहेत. तर शेणाचे प्रकार याच्यामुळे 2 पडले बघा. ज्या दूध देणाऱ्या म्हशी आहेत त्याला दिला जाणारा जो चारा आहे तो कोरडा, आणि त्या कोरड्या चाऱ्यासोबत दिला जाणारा त्याला भरडा. कोरडा आणि भरडा. दुसरं, त्याच्यामध्ये दिलं जाणारं त्यांचं पेड. पेडला तुम्ही काय म्हणतात, सरकी ढेप म्हणतो किंवा याची ढेप जी आहे. आता त्याच्यापासून निघणारा जो शेणाचा साठा आहे तो कसा राहील? शेणाचे 2 प्रकार झाले इथे. आता तर त्या शेतकऱ्याने शेणाचे 2 प्रकार केलेले आहेत की दुधावर जे जनावर आहेत त्याचं शेण एका दुसऱ्या गाळमध्ये टाकायचं, हे रिकामे जे ढोरं आहेत त्याचं एका बाजूला टाकायचं, आणि जे शॉर्ट ड्युरेशन क्रॉप आहेत आपले, जे कमी वेळेमध्ये आपल्याला क्रॉप घ्यावे लागतात, जसं टरबूज झालं, खरबूज झालं, काकडी झालं, टमॅटो झालं, आता त्यांचा कारल्याचा प्लॉट आहे, तर तशा झाडांना ते जे शेणखत आहे ते 1 वर्ष आधीच कुजलेलं शेणखत ते आपल्या याच्यामध्ये गोण्या भरून ठेवतात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये. आणि ज्या ज्या वेळेस बेसल डोस भरायचा असतो त्या वेळेस त्या बेसल डोस मध्ये हे शेणखत मिक्सचर करतात. आता बेसल डोस मध्ये काय असतं, फर्टिलायझर बघा 3 प्रकारचे असतात. फास्ट रिलीज असतात, मिडल रिलीज असतात आणि स्लो रिलीज असतात. माहिती आहेत? फास्ट रिलीज मध्ये कोणकोणते आहेत? वॉटर सोल्युबल, जे तुमचं 05234, 0050, 1261, काय काय चौरा काय नाव आहे त्यांचे मला नाही माहिती, सगळे तुमचे वॉटर सोल्युबल फास्ट. मिडल रिलीज मध्ये कोणते येतात? मिडल रिलीज फर्टिलायझर जे आहेत, जे आज टाकल्यानंतर 8 ते 10 दिवसानंतर रिएक्शन करतात, 15 ते 20 दिवसामध्ये झाड अपटेकिंग करतं, असे कोणते फर्टिलायझर आहेत ज्याला मिडल रिलीज म्हणतात? माहिती आहेत? नाही, चुकीचं सांगतात. या गोष्टी आपल्या शेतकऱ्याला माहिती असल्या पाहिजे. आणि ह्या जर माहिती असल्या तर आपण लावलेल्या पिकाला कोणत्या अवस्थेमध्ये काय दिलं गेलं पाहिजे आणि तो कोणत्या वेळेला काय घेतो आहे हे लक्षात येतं. मग त्याच्यानुसार आपण दुकानदाराकडून तसंच मटेरियल घेतो. बरोबर. आज आपल्याला एवढी मनस्थिती बिकट आहे आणि एवढी दुविधा आहे की एमएससी बीएससी पण झालेले आहेत. माझं एमएससी बीएससी झालेलं नाही बरं का. ठीक आहे. एवढी दुविधा आहे की आपल्याला फास्ट रिलीज कोणते, स्लो रिलीज कोणते, मिडल रिलीज कोणते, जैविक संसाधनं कोणती, जैविक मित्र बॅक्टेरिया कोणते, हे आपल्याला माहिती नाही.
आपल्याला फक्त पाकिट माहिती आहेत आणि त्या पाकिटांवरती लिहिलं जातं आणि त्या पाकिट एक दिलं ना की हा नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया आहे, बस तेवढं घरी आलं, गदगद झालं, ऊस वाढला ना की संपला विषय. फास्ट रिलीज मध्ये जेवढे वॉटर सोल्युबल खतं आहेत, लक्ष असू द्या, आणि जर नाही लक्षात राहिलं तर हा व्हिडिओ युट्यूब वरती राहील किसान कार्यशाळावरती. फास्ट रिलीज मध्ये सगळे वॉटर सोल्युबल खतं जे आहेत, जे 25 किलोच्या बॅग मध्ये मिळतात, जे 1 किलो मध्ये मिळतात, जे 5 किलो मध्ये मिळतात, ते सगळे फास्ट रिलीज असतात. ते आज दिले की 5 ते 7 दिवसात झाड अपटेक करता आणि तुम्हाला लगेच रिएक्शन दाखवतं. मिडल रिलीज फर्टिलायझर जे आहेत ते आहेत तुमचे 10-26-26, 12-32-16, 14-35-14, 20-20-20, 20-20-0-13, 9-20-20 आहे. असे काही महाधानचे भरपूर काही प्रकारचे आहेत जे 50 किलोच्या गोणीमध्ये मिळतात आणि जे NPK मध्ये असतात, तिघं मिक्सचर असतात, ते मिडल रिलीज फर्टिलायझर आहेत, जे कोणत्याही प्रकारच्या पिकांना दिलं की ते 7 ते 8 दिवसानंतर रिएक्शन करतात आणि 14 ते 15 दिवसाच्या नंतर म्हणजे लगभग 20 ते 25 दिवसात लागून जातात. आता तुम्ही जे सांगितलं दादा 1841, तुमचं पोटॅश, तुमचं सिंगल सुपर फॉस्फेट, हे स्लो रिलीज फर्टिलायझर आहे, म्हणजे पिकाला उशिरा लागणारे खतं आहेत. मग आता उशिरा लागणारी खतं कधी दिली गेली पाहिजे आणि कोणत्या पिकाला दिली गेली पाहिजे, आलं लक्षात? आता मला सांगा, टरबूज लावायचं आहे 80 दिवसाचं क्रॉप आणि तुम्ही त्याला DAP दिलं, चालते का? ऊस लावायचा आहे, केळी लावायची आहे, कापूस लावायचा आहे, तर त्याला आपण हे देऊ शकतो. आता याचा टाइम ड्युरेशन पण आपण कमी केलेला आहे. आता आपण काकडीवरून मी इथं डायरेक्ट का आला, तर आधी सर्वात आधी शेतकऱ्याला हे माहिती असणं गरजेचं आहे की यार शॉर्ट, मिडल आणि फास्ट कोणते आहेत. तर तुम्ही काय करणार, त्या शेतकऱ्याचं नियोजन असं आहे की त्या दुधाळ जनावरांचं जेवढंही मटेरियल आहे, खत आहे, त्या खताला व्यवस्थित चाळून गाळून त्याला ठेवलं जाते आणि त्याला ट्रायकोडर्मा, सुडोनोमास हे जेवढे मी तुम्हाला फंगसचे, मित्र बॅक्टेरियाचे जेवढे तुम्हाला जीवाणू सांगितले, त्या जीवाणूने त्याला ट्रीट केलेलं असतं. त्या पोतड्यांमध्ये 50 किलोच्या आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या ह्याच्यात तुमच्याकडे गोण्या असतात मटेरियलच्या, त्या गोण्यांमध्ये ते हवाबंद ठिकाणी ते भरून ठेवलेलं असतं. शॉर्ट ड्युरेशन क्रॉप लावत असताना ज्या वेळेस तुम्हाला बेसल डोस भरायचा असतो त्या वेळेस त्या खतांमध्ये ते खतं कालवून त्याची भट्टी लावली जाते. भट्टी खाद म्हणून सर हा एक कन्सेप्ट आहे, किसान कार्यशाळावरती बऱ्यापैकी गाजतो आहे. जर का 10-26-26 जे तुमचं 10 ते 12 दिवसानंतर रिएक्शन करता आहे, त्याला जर का तुम्ही भट्टी खाद मध्ये लावून दिलं तर त्याचा टाइम ड्युरेशन हा डायरेक्ट अर्धा होऊन जातो. जो 25 दिवसानंतर पर्यंत लागतो आहे तो 15 दिवसात संपून जाईल तुमचा. कारण का की त्या खतांसोबत जर तुम्ही भट्टी करून जर का तुम्ही त्याला लावला तर त्याचं पूर्ण तिथं जो केमिकल बाउंड आहे तो त्या भट्टीमध्ये जळून जातो, निघून जातो, केमिकल रिएक्शन संपून जातं आणि ते पूर्ण जीवाणू त्याला डायरेक्ट NPK मध्ये कन्वर्ट करतात आणि जसं तुम्ही झाडाला ते देतात तसं ते अपटेक करायला सुरुवात करतं. म्हणून काकडीला 15 लाखाचं उत्पादन येतं. आता दुसरी गोष्ट काय की त्यावेळेस एवढं ऊन असताना काकडीचे वेल उन्हाच्या त्या झाड म्हणतो आपण ना, उन्हाची झाड म्हणतो ना आपण, त्या झाडीमुळे ते पानं जे आहेत सुकून जायचे. तर त्यांनी काय केलं की त्याच्यावरती वारंवार पाण्याचे स्प्रे केले. आता पाण्याचे स्प्रे करत असताना पाण्यामध्ये खडी साखर टाकून सण त्याचे स्प्रे केले. काय टाकून केले? आता तुम्ही म्हणाले खडी साखर कुठून आली मध्ये? खडी साखर हा जो प्रकार आहे हा सुक्रोज असतो खडी साखर मध्ये. आणि खडी साखर सुरुवाती अवस्थेची जर मोठी खांड घेतली, आपल्याला पण भरपूर ठिकाणी सजेशन असतं डॉक्टर्सचे की तुम्ही साखर न खाताना खडी साखर खा, म्हणजे जेणेकरून सुक्रोज शुगर कंट्रोल होईल, पण आपण काही ते करत नाही. तसं झाडांना ज्या वेळेस तुम्ही स्प्रे करता त्या वेळेस प्रति पंपाला 20 लिटर पाण्यामध्ये जर 50 ग्रॅम खडी साखर टाकत जर गेले तर तुमच्या झाडांना जो स्प्रे आहे तो स्प्रे तुमचा लगेच लागेल. कारण साखर पाण्यात टाकल्यानंतर कार्बोहायड्रेट्स देते, कार्बोहायड्रेट्स दिल्यानंतर ते कार्बनच असतो एक प्रकारचा आणि सगळे झाडं हे पाण्याच्या माध्यमातून जे पान असतं आपलं त्या पानाच्या माध्यमातून कार्बनला शक करतात.
फोटोसिंथेसिस हा जो प्रोग्रॅमिंग आहे हा त्याचाच प्रकार आहे. तर ज्या वेळेस तुम्ही त्याच्यासोबत फंगीसाईड द्या, इन्सेक्टिसाईड द्या, त्याला न्यूट्रिशन द्या, तुम्ही जर का खडी साखरचा वापर प्रत्येक स्प्रे सोबत जर घेतला तर तो स्प्रे तुम्हाला मल्टिप्लिकेशन रेशो देतो. म्हणजे काय, तुम्हाला लगेच रिझल्ट दिसतो. बरोबर. तर असे उत्पादन आपण वाढवू शकतो. दुसरं, आता मेन मुद्द्यावरती येऊ की तुम्हाला लागवडी केल्यानंतर लगेच 4 ते 5 दिवसामध्ये ड्रिंचिंग का करावी लागते, या प्रश्नाचं उत्तर बाकी येणार असून तर का करावं लागते की जमिनीमध्ये आपण शेणाचा पुरवठा पण भरतो, आपण माती पाणी टेस्टिंग केल्यानंतर आपल्याकडे आहे रेडी फॉर्म मध्ये असलेले मटेरियल दाखवत आहे, पण ते झाड अपटेक का करत नाही तर तुमच्या त्या झाडाच्या मुळांजवळ असलेले मित्र बॅक्टेरिया, काय झाडाच्या मुळांजवळ असलेले तुमचे मित्र बॅक्टेरिया ते तिथं आजच्या टायमाला अवेलेबल फॉर्म मध्ये नाही. त्याच्या मागचे कारण भरपूर आहेत. कारण तुमच्या जमिनीमध्ये कार्बन रेशो कमी आहे, तुमच्या जमिनीमध्ये मातीमध्ये पोरसपणा राहिलेला नाही. कारण जिथं कार्बन असतो तिथं पोरॅसिटी असते, आणि जिथं पोरॅसिटी असते तिथं पाण्याचा वापसा कंडिशन असतो. जिथं वापसा कंडिशन असते म्हणजे जिथं बघा, जिथं वातावरण चांगलं असतं ना तिथंच माणसं चांगल्या ठिकाणी बसतात. आता ऊन पडलं तुम्ही सगळे उठून जाणार, तुम्हाला सावली ठिकाणी बसायला आवडेल ऊन पडल्यानंतर. बरोबर. तर तसं मुळांजवळ जर का वापसा कंडिशन असला तर तिथं मित्र बॅक्टेरिया हे टिकून राहतात. मग मित्र बॅक्टेरिया कोणते मला सांगा बरं तुम्ही. बघा, एक फ्रँकली चर्चा आहे, मी कोणाचा भाऊ असू शकतो, कोणाचा मुलगा असू शकतो, बरोबर, किंवा कोणाचा मित्र असू शकतो. आपली फ्रँकली चालू आहे असं नाही. आपण शेती करतो, आपल्याला माहिती असलं पाहिजे की नको असलं पाहिजे, मला सांगा तुम्ही. मित्र बॅक्टेरिया कोणते आहेत. आता तुम्हाला जैविक फंगीसाईड माहिती सांगितली मी तुम्हाला, फास्ट रिलीज फर्टिलायझर सांगितली, स्लो रिलीज सांगितली, मिडल रिलीज सांगितली. त्याच्यानंतर आता मित्र बॅक्टेरिया मी तुम्हाला विचारत आहे. हे सगळे शेतीची संलग्न आहेत, याच्याचमुळे तुमचे उत्पादन जे आहेत ते वाढणार आहेत. आणि तेच आपल्याला जर मेन बेस माहिती नाही आहे तर आपण उत्पादन वाढवू शकतो का. मी कोणत्याही प्रकारचं प्रोडक्ट मार्केटला विकायला संभाषण करत नाही, पण शेतकऱ्याला शेती करत असताना त्याला योग्य ती माहिती असणं गरजेचं आहे. वातावरण आपल्या हातामध्ये नाही, भाव आपल्या हातामध्ये नाही, पण शेतीमध्ये जर उत्पादन आपल्या हातामध्ये जर असलं, ज्या ठिकाणी एका एकरापासून केळीच्या प्लॉटमध्ये 20 टन उत्पादन येत असलं आणि त्याला जर आपण 10 टनाने जर प्लस करू शकलो तर भाव 10चा असू द्या का 30चा असू द्या, 2 पैसे खिशामध्ये येतील. आपण उत्पादनाची हमी घेऊ शकतो की उत्पादन कसं वाढवता येईल. मग त्याच्यासाठी उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक खतं किती टाकली पाहिजे, शेणखत किती टाकलं पाहिजे. मग नुसतं ते टाकून होत नाही, तर ते अपटेकिंग करून देण्यासाठी आपल्याला लागणारे जे मित्र बॅक्टेरिया आहेत ते कोणते हे माहित असणं गरजेचं आहे. आता मित्र बॅक्टेरिया कोणते आहेत कोणाला माहिती. एक बार दिखा दीजिए कितने किसान भाई है मेरे और इनको पता है लेकिन बताया नहीं गया है कि ये एनपीके बैक्टीरिया है, ये सोल्यूबलाइजिंग बैक्टीरिया है, ये मोबिलाइजिंग बैक्टीरिया है, ये कब और कौन सी स्थिति में पौधे को देना चाहिए ये आपको अभी तक बताया नहीं गया है. आपके पास बोतलें दी गई है, आपके पास पैकेट्स दी गए हैं, लेकिन आपको वो पैकेट्स बोतल्स कैंस डालने के बाद में आपको खुद सब लोगों को रिजल्ट मिला हुआ है, लेकिन उसमें क्या था ये कभी भी आपने नहीं सोचा है. आय एम राईट. कधी विचार केला का ह्या गोष्टीवरती की 5 लिटरची कॅन 1 महिना आधी दिलेली होती, ती टाकली ना, एक जबरदस्त रिझल्ट आले की तुमच्या तोंडून तुम्ही त्या कंपनीचं मार्केटिंग एवढं केलं की त्या 5 लिटर लिक्विड मुळे तुम्ही 500 लिटर लिक्विड विकलं की नाही विकलं तुमच्या वस्तीत, हो किंवा नाही. काय मिळालं तुम्हाला. तुम्हाला एवढं माहिती नाही की त्या कॅन मध्ये काय आहे, फक्त का वाहवा झाली पाहिजे. मी सांगितलं म्हणून बघ तुझा प्लॉट किती चांगला झाला. अरे काय टाकलं ते तर तुला माहिती पाहिजे. पुढच्या वेळेस जर ती बॉटल जर वेगळ्या कलर मध्ये आली आणि 500 रुपये मागणी आली तर तू करणार काय. तुला कंटेनर माहिती नाही त्या बॉटल मध्ये काय आहे.
तर कशाला बोबा मारत फिरायचं आपण, किती 5 लिटरची कॅन टाकतेची. मला कंपन्यांशी घेणं देणं नाही. सगळ्या कंपन्या चांगलं कार्य करतायत हे मला माहिती आहे. पण आपण ग्राउंड लेवलला जे शेतकरी आहेत, जे शेतकऱ्याच्या मुलाची एक तडतडाट आहे की मला शेती जर करायची आहे तर माती कशी पाहिजे, त्या मातीमध्ये कोणत्या वेळेला कोणतं पीक लावतो आहे, त्या पिकासाठी लागणारं वातावरण कसं पाहिजे, मी पीक लावतो आहे तर मला त्याचं बियाणं कोणतं घेतलं पाहिजे, मी लावत असलेलं टिश्यू कल्चर रोप जर घेत आहे तर ते कोणत्या कंपनीचं असलं पाहिजे, किंवा रोप कोणतेही असू द्या, लागवड झाल्यानंतर त्याला लागणारं ऍटमॉस्फिअर, त्याला वातावरण, त्याला लागणारा NPK, त्याला लागणारं पाणी, या सगळ्या गोष्टी कशा मेंटेन झाल्या पाहिजे हे जर मला माहिती नाहीये तर मी शेती करायला पाहिजे का? माहित नाही म्हणल्यावर नाही करायचं. खोटं असलं ना तर लगेच बोलायचं दादा. जोडून देण्यापेक्षा माहिती करून घेतलं पाहिजे. नाही, मी जे बोलतोय ना, काही पर्याय नाही. जरासं कडू वाटत असेल, दुसरा समोरून असं वाटत असेल की यार हे कोण व्यक्ती आली आतापर्यंत, हे नारळात काय आहे, किती पाणी आहे, किती विटॅमिन्स आहेत, हे खाल्लं की पोट चांगलं राहते, संडास चांगली होते, चांगलं होईल, हे असंच महाभारत सांगतात. हे असलं कोणीच सांगत नाही. आज तुमच्या शेतीच्या बेसवरती बोलतोय मी तुमच्याशी. मी आतापर्यंत एकाही प्रोडक्टचं नाव सजेस्ट केलं नाही. मार्केटला लाखो प्रोडक्ट आहेत, फक्त घेत असताना कोणतं घेतलं पाहिजे हे आपल्याला जर माहिती नाही तर मग आपण आपली शेती आपण थोडीच करतोय. आपल्या आजूबाजूला असलेले जे दुकानदार आहेत ते आपली शेती करतायत. बरोबर आहे की चुकीचं आहे? आता मला सांगा, ज्यांचं दुकान आहे त्यांची शेती पाहायला कधी गेले का तुम्ही? माझ्याकडे 200 दुकानदार आहेत. ते मला विचारतात की साहेब मी काय टाकू माझ्या शेतात. अरे म्हटलं तू एवढ्या लोकांना तुझं 5 कोटीचं ठरलं. अरे जाऊ द्या म्हणले साहेब, तुम्ही मला सांगा काय करायचं. मला लाज वाटते. काय लाज वाटू देऊ नका म्हणे, आमची लाजच मेलेली आहे. तुम्ही सांगा फक्त काय करायचं. तुम्ही कशाला तुमची आपली दोघांमधलं संभाषण आहे ना, मी करतो बरोबर, काही प्रॉब्लेम नाही. तर ह्या गोष्टी आपली शेती आपण करायला शिका. आणि काही चुकीचं बोलत असेल तरी सुद्धा सांगा की मेन मुद्द्यावरती या साहेब. तर मेन मुद्दा हाच आहे, तिथंच आपण अडकलो आहे. जमिनीवर तर चालता येणार आणि विमानाचे स्वप्न बघतो. वरती गेल्यावर अटॅक येऊनच मरेल तो. म्हणजे हा फरक पडतो. आता NPK बॅक्टेरिया माहीत नसल्यावर म्हटल्यानंतर आपण काय टाकणार? नुसता युरिया DAP पोटॅश टाकल्यानंतर ते त्याचं भोजन आहे का हो? झाड डायरेक्ट युरिया खातं का? फॉस्फरस डायरेक्ट अपटेक करतं का? नायट्रोजन डायरेक्ट घेतं का? पोटॅशियम डायरेक्ट घेतं का? आपल्याला NPK माहिती आहे, नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश हा प्रायमरी झाला. सेकंडरी मध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आहे. तिसऱ्यामध्ये झिंक बोरॉन मॅलेग्नेटियमचे सूक्ष्म आहेत. बस एवढं नॉलेज आहे मला. शेती करायलाच पाहिजे. आणि मी हवा पाणी हे तर आहेच क्या, जमीन हे तर फुकटच भेटताय ना, याचं कोणाला मोलच नाही ना. ते थोडीच विकत घ्यावे लागत आहे. जो ऑक्सिजन आहे, जो कार्बन डायऑक्साईड आहे, हा कुठं घ्यायला जावं लागतंय. पाणी हायड्रोजन मिळतो आहे फुकट, हा आपण विकत घ्यावा लागेल काही दिवसानंतर. तो लक्षात येईल तुमच्या. आणि जो सगळ्यात महाग घ्यावा लागेल. चला जाऊ द्या, जे आहे ते असू द्या. मी सांगतो तुम्हाला, NPK बॅक्टेरिया जे आहेत, मित्र बॅक्टेरिया जे आहेत जमिनीमध्ये, जे झाडाला अपटेकिंग करून देतात, ते NPK बॅक्टेरिया आहेत. जसं तुम्ही नायट्रोजन बॅक्टेरिया ऐकलेला असेल, फॉस्फरस बॅक्टेरिया ऐकलेला असेल, पोटॅशियम बॅक्टेरिया ऐकलेला असेल. आता हे मी तुम्हाला नुसते नावं सांगतो आहे. आता हे मार्केटला मिळतात कसे? तुम्ही KMB ऐकलेला असेल, पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया. PSB ऐकलेला असेल, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. NPK मध्ये बघितलेला असेल, नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया, नायट्रोजन मोबिलायझिंग बॅक्टेरिया है ना, नायट्रोजन सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया हे ऐकलेले आहेत. ZNB बघितलेला असेल है ना, SSP बघितलेला असेल, सल्फर सोल्युबल बॅक्टेरिया. तर हे सगळे मित्र बॅक्टेरिया आहेत. हे करतात काय? तुमचा हा नायट्रोजन आहे, हे झाड आहे, हे सगळं झाडाच्या चहूबाजूला पडलेलं तुमचं जेवढं मटेरियल आहे त्या मटेरियलला अपटेकिंग करून देण्याचं काम हे तुमचे मित्र बॅक्टेरिया करतात. नायट्रोजनचं काम करून देतो, फॉस्फरसचं काम करून देतो, पोटॅशियमचं काम करतो. आता फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया फार मोठा द्वंद्व आहे.
फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया सोडला, आता माझ्या याच्यामध्ये फॉस्फरसची कमीच पडणार नाही. आता त्याने काय केलं, सोल्युबलायझिंग केलेलं आहे पण झाडाला मोबिलायझिंग करून दिलेलं नाही. जर तुम्हाला हात बांधून तुमच्या तोंडासमोर जर का गुलाबजामुनचं ताट जरी ठेवलं, तुम्ही खाणार का? भूक पण लागलेली आहे, साहेब दिलं तुम्हाला खायला, अबे ते सोल्युबलायझिंग करून दिलेलं आहे, तू साखरेचं पीठ टाकून सगळं करून तयार करून दिलेलं, पण खावाडेल कोण मला? हात बांधून ठेवलेले आहे. तर त्याला मोबिलायझिंग बॅक्टेरिया लागतो. म्हणजे हे मोबिलायझिंग आहे, उचललं की खाल्लं. तर मोबिलायझिंग बॅक्टेरिया वेगळे आहेत, सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया वेगळे आहेत. आता मोबिलायझिंग बॅक्टेरिया कोणते मग फॉस्फरसचे? इथं डोक्याच्या वरतून चाललाय आता, अवघडच होत आहे ना. तर तुमच्या जमिनीमध्ये फॉस्फरस जर का अवेलेबल करून द्यायचा असेल तर तुम्हाला मायक्रोरायझाचा उपयोग केला गेला पाहिजे, सीवीड वगैरे टाकलं गेलं पाहिजे. मायक्रोरायझा जो हा एक प्रकार आहे, हा मोबिलायझिंग करून देणारा सगळ्यात सर्वश्रेष्ठ बॅक्टेरिया आहे, जो पिकाला फॉस्फरस अपटेकिंग मध्ये काम करतो. सूक्ष्म जडा पण देतो, झाडाला आजूबाजूला पडलेला जो फॉस्फरस आहे त्याला मोबिलायझिंग करण्याचं काम सुद्धा तो करतो आणि नवीन मुळा प्रदान करून देण्याचं काम करतो. तो इंडो आणि ऍक्टो पण असतो, बाहेरून पण काम करतो, आतून पण काम करतो. दुसरं, लांब पडलेले अन्नद्रव्य जे फॉस्फरसच्या माध्यमातले आहेत ते झाडाला अपटेकिंग करून देण्याचं काम करतो. आता हे वापरले कधी गेले पाहिजे? नवीन प्रश्न पडला आता हा परत. बरोबर, तुम्ही सगळं रामायण सांगितलं, आता हे वापरले कधी गेले पाहिजे? आम्हाला तर पहिल्याच दिवसापासून सांगितलंय की साहेब केळीचे रोपं लावले ना, पहिल्या दिवशी 200 लिटर पाण्यामध्ये 200 ग्रॅम बाविस्टीन टाकायचं, 200 ग्रॅम पोटॅशियम होमेट टाकायचं, होमनी जर येत असले ना तर डेंटाशी टाकायचा 50 ग्रॅम आणि शिडी तण्याजवळ ड्रिंचिंग करून टाकायची. संपला विषय. झोपलो 5 दिवस, 5व्या दिवशी काय करायचं आणखी सांगा. 319 टाकायचं 2 किलो. परत एखादी कंपनीचं काही प्रोडक्ट असतं ते 300 ग्रॅम टाकायचं, झाली 5व्या दिवशीची. साहेब 7व्या दिवशी पान निघालं बरं का, आणि निघेलच ना रे, ते पान निघायसाठीच लागली ना तिथे. तू नाही जरी टाकलं असतं ना त्याने काढलं असतं पान. परत 10व्या दिवशी हे स्टिम्युलंट टाका, ते स्टिम्युलंट टाका. पण हे टाकावं का लागतं आहे? तर मित्र बॅक्टेरिया, कार्बन पर्सेंटेज, तुमच्या जमिनीमध्ये तुमच्या लागवडीच्या आधी लावलेले दुसरे पिकं. आता जसं तुमचा पिकांचा विषय निघाला तर तुमचा प्रश्नाचं उत्तर क्लिअर होईल की केळीवरती केळी लागवड झाली पाहिजे का? बरोबर. तर लागवड करायची म्हटल्यानंतर किती दिवसानंतर लागवड झाली पाहिजे, किंवा लागवड करायची किंवा नाही करायची हा पण प्रश्न आहे. तर होतं काय की आपण जर का पिकावरती पिकं घेतो आहे तर पिकाची जागाची फेरपालट झाली पाहिजे. काय झाली पाहिजे? पिकाच्या जागेची फेरपालट झाली पाहिजे. नाही तर 7x7 पहिल्या वेळेस पण लावलं, दुसऱ्या वेळेस मी 7x7च लावलं, तर त्याच रो मध्ये आली ना ती केळी. आता कोणतंही पीक काय करतं, जमिनीत लागवड केल्यानंतर कोणत्याही पिकाचं पहिलं काम काय आहे? पहिल्यांदा रूट देतं, म्हणजे मुळांची वाढ करतं, नंतर सूट देतं. हरभरा लावला, आधी काय येईल? मुळी येते, नंतर थोड्या दिवसानंतर वरती सूट येतो, नंतर त्याच्यावरती फ्रूट येतात. आता फ्रूट येण्याच्या आधी कोणाला ट्रिलर्स असतात, ऊस जर लागवड झाली, कोणाला फुटवे असतात. हरभरा वगैरे जर म्हटला, आता हरभरा तुमचे दुसरे जे प्रकार झाले त्याला फुटवे येतात, आणि तुमचे गहू म्हणा, तुमचे ऊस म्हणा, याला ट्रिलर्स येतात. आलं? रूट, सूट आणि फ्रूट एवढं कळालं म्हणजे संपलं. नाही तर फ्रूटच्या वेळेस रूटचं देत आहे आणि सूटच्या वेळेस फ्रूटचं देत आहे, झाला गोंधळ. साध्या गोष्टी आहेत, ते कळायला पाहिजे. आता फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, फॉस्फरस मोबिलायझिंग बॅक्टेरिया हे जे आहेत, शॉर्ट ड्युरेशन क्रॉप लागवड करत असताना याला ज्या टायमाला तुम्ही हरभरा वगैरे लावत असाल, गहू लावत असाल किंवा ऊस लावत असाल, तर तुमची लागवड झाल्याच्या कमीत कमी 20 ते 25 दिवसानंतर तुमच्या जमिनीमध्ये तुमचा मायक्रोरायझा गेला पाहिजे. आता मायक्रोरायझा हा स्वतंत्र एक प्रकारची मित्र फंगस आहे, जी झाडाला त्याच्या मुळांवरती एक विशिष्ट प्रकारचं
आवरण बनवते आणि अपटेकिंग वाढवतं, तर त्याला कोणत्याही रासायनिक किंवा कोणत्याही जैविक सोबत त्याचा वापर करायला नको पाहिजे. पहिलं गुणसूत्र हे आहे. मी जे आतापर्यंतचे घेतलेले जे अनुभव आहेत ते मी तुम्हाला सांगतो आहे. कोणत्या कंपन्यांचे पॅकेट कशासोबत असतील मला ते माहिती नाही. ते त्यांच्या टेक्निकली टीम, त्यांचे जे सायंटिस्ट असतील त्यांनी एखादी कॉम्बिनेशन बनवलं असेल ती वेगळा भाग आहे. पण ट्रायकोडर्माला माझ्या माहितीनुसार मी ज्या वेळेला ट्रायकोडर्माला एक 200 लिटर पाण्यामध्ये एका एकरासाठी 250 ग्रॅम मायक्रोरायझा टाकून, ज्याचा आयपी ग्रेड 3000 ppmचा आहे, सीएफए काउंट आपण त्याला म्हणतो, तो 3000 ppmचा असला पाहिजे, इंडो ऍक्टो असला पाहिजे, त्याचा बेस हा पोटॅशियम फुलवेट बेस असला पाहिजे. हा गुळासोबत मल्टिप्लिकेशन करायचा, नाहीतर तुम्ही तांदळाच्या पिठासोबत सुद्धा मल्टिप्लिकेशन करू शकता. मग 200 लिटर पाण्यामध्ये 2 किलो गुळ टाकायचा किंवा 1 किलो तांदूळ, खीर बनवून घ्यायची. काय करायची? खीर बनवायची, म्हणजे अशी दुधासारखी झाली पाहिजे, आणि ते तुम्ही त्याच्यामध्ये टाका. 2 दिवसानंतर मायक्रोरायझा एवढा चांगला ऍक्टिव्ह होतो. तुम्ही एका एकरा रानाला सोडून द्या. आधी 2-2.5 घंटे पाणी सोडा, आणि 2-2.5 घंटे पाणी सोडल्याच्या नंतर त्या मायक्रोरायझाला ड्रिपच्या माध्यमातून जर सोडलं तर तुमचा कमीत कमी 30% फॉस्फरसचा जो खर्च आहे, जो 1261 टाकतात, 05234 टाकतात, याचा खर्च वाचून जाईल तुमचा. हे कधी केलं का आपण? कारण मायक्रोरायझा काय आहे हेच आपल्याला कळलं नाही. फक्त एखादी वेळेला झाडं पिवळे झाली, समोरच्याला कळलं की याच्या शेतामध्ये मुळांचा सहवास तुटलेला आहे, काळ्या मुळ्या झाल्या, तो काय करतो? एक पाकिट देतो. त्याच्यावरती रूट काढलेले असतात, एकदम बारीक असे, काकाचं जसं डोकं दिसतंय ना तसं पांढरं दिसतं त्याच्यावरती. आपल्याला वाटतं काहीतरी जादू दिली याने. काका काय करा, घरी जा, पाण्यात याला टाका आणि याला पटकन सोडून द्या. सोडलं ना की काका चौथ्या दिवशी सांगतो बाग एकदम मस्त झाली राव. पण काकाने पाकिटात काय आणलं होतं काकालाच माहिती नाही. काकाला जर बाजूच्यानं विचारलं ना की काका काय सोडलं, काय माहिती यार, त्याने दिलं होतं ते पाकिट शोधावं लागेल कुठं. ते पाकिट बी हवेला जातो म्हणून. आहे ना ह्या गोष्टी. आपण बारीक साध्या गोष्टी आपल्याजवळ डायरी पेन असायला पाहिजे शेतकऱ्याजवळ. येत्या कदाचित हे होऊ शकतं की वडीलधारे माणसं आहेत, त्यांचं शिक्षण कमी असू शकतं, पण जे माझ्या वयाचे मुलं आहेत, कमीत कमी ते 10वी तरी शिकलेले आहेत, तर त्याने पेन आणि डायरी नोट ठेवायला पाहिजे. आणि आपण कोणत्या वेळेला काय दिलं, त्यावेळेस वातावरण कसं होतं, पाणी होतं, ऊन होतं, वारा होता, तर ते आपल्या लक्षात येते. आता काही कंपन्या काय करतात, एखादी टिश्यू कल्चरचे रोपं बघा, आता इथं भरपूर व्हिडिओ व्हायरल होतात. हे मोठे झाड आहेत, हे एवढे घड आलेले आहेत, मग किती मस्त घड आहेत, ही कंपनी एकदम टॉपमोस्ट आहे, साहेबाचे रोपं लावले पाहिजे. अरे बाबा, वातावरण, ते शेतीचा पोत, येता कदाचित तो पण त्याचा गाई म्हशीचा पोटा असेल, आणि तो शेणाचा पुरवठा चांगला गरज असेल, त्याचे बाकीच्यांचे नाही निघणार ना. मग ते पुढच्या वर्षी बाकीचे ते व्हिडिओ बघून केळीची रोपं लावतात आणि ते पुढच्या वर्षी शिव्या घालतात. ते 10 लोकांना तिथं निगेटिव्ह करून टाकतात त्या कंपनीविषयी की तुम्ही यांचे रोपं लावू नका. हे माझ्याशी गेल्या 3 वर्षापासून कनेक्टेड आहे. आज त्यांच्याशी माझी भेट झालेली आहे. विचारा त्यांना. फक्त फोनवरती बोलणार, आणि फोनवरती बोलायला हे अर्धा घंटा सोडत नाही मला, आणि मला एवढा वेळ नसतो. यांनी केळीचा फक्त टिश्यू कल्चरच आणायची ठेवली फक्त मी माझ्यासोबत. यांना केळीतलं सगळं सांगून दिलेलं आहे मी. विचारा नाही त्यांना. आणि त्यांना माहिती आहे की जो एमटेक केलेला विद्यार्थी आहे त्याला ते माहिती नाही आहे. खोटी गोष्ट आहे का? त्यांच्याकडे फोन द्या, दाखवा. एमटेक केलेल्या विद्यार्थ्याला साधे प्रश्न विचारले, त्याला त्या प्रश्नांची उत्तरे दिलेली नाही, आणि हे यांच्याकडे प्रश्नांचे उत्तर आहे त्याचे. तर असू द्या, प्रॅक्टिकल हे वेगळं असतं, थेरॅटिकल हे वेगळं असतं. एखाद्या आम्हाला पण पुस्तकातल्या काही भाषा माहिती नसतील तर एखादी ते आमच्या समोर बसले, त्यांनी एखादी मॉलिक्युल विचारला तर मला सांगता येणार नाही, पण मला माहिती आहे की कोणत्या वेळेला काय दिलं तर त्याचे काय परिणाम येतात. तुमच्या केळीचा जो विषय आहे की केळीवरती केळी लागवड झाली पाहिजे का, तर त्याचं प्रश्नाचं उत्तर मिळालं तुम्हाला की जागा फेरपालट करू शकतात, किंवा 1 वेळा केळी लावली की 2 वेळा केळीचा प्लॉट घ्या, म्हणजे खोडवा पण घ्या. खोडवा झाल्यानंतर त्याला कूच करा. एक तुमच्याकडे अल्टरनेटिव्ह पीक चांगलं आहे, जे तुम्ही 1 वर्षाचा त्याला गॅप देऊ शकता, 14 महिन्याचा. ऊस पीक चांगला आहे, ऊस त्याच्यावरती बियाण्या प्लॉट वरती चांगला होतो. परत ऊसावरती केळी गेली की केळी चांगली येते.
म्हणजे जमिनीची फेरपालट पण होते, उत्पादन तुम्हाला प्लस मध्येच मिळतं. केळीवरती केळी लागवडी केल्या ना तर रोग आजार याला तुम्ही बळी पडतात, कारण ते स्पोरल तिथंच पडलेले असतात. बरोबर. आणि आपल्याला तर सगळंच माहिती आहे, जीवाणू माहिती आहे, मित्र बॅक्टेरिया माहिती आहे, एनपीके माहिती आहे, मग ते तर झालं आपला फळ. तर ह्या गोष्टी माहिती असल्यानंतर करायला काही हरकत नाही आहे, म्हणजे उत्पादन मग याच्यातनं वाढू शकते. दुसरं, दादांचा एक प्रश्न होता की ह्या वर्षी केळी कापणीला आल्यानंतर लाल्याचा प्रादुर्भाव भरपूर झाला, ज्याला रेड रस्ट म्हणतो. ज्या शेतकऱ्यांच्या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये लागवडी झालेल्या असतील तर त्यांचे प्लॉट काढणीला तुमच्या आता सप्टेंबर पासून चालू झालेले असतील, तर ह्या वर्षाचा जो पाऊस होता या पावसाच्या वातावरणानुसार ही एक प्रकारची फंगस आहे. ज्यावेळेस सतत पाऊस पडतो तो तुम्हाला माहिती आहे की झाडाचे पानं असे असतात आणि सगळं त्या पानांवरती पाणी